नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रतिमा आत्या उद्या सुभेदारांच्या घरातून निघून जाणार या गोष्टीने सायली फारच हळहळ व्यक्त करत असते. तिला त्याचं फारच वाईट वाटत असतं, कारण इतके दिवस झाले तिने प्रतिमा आत्यांची काळजी घेतलेली असते. प्रतिमा आत्यांसोबत खूप साऱ्या गोष्टी शेअर केलेल्या असतात आणि प्रतिमा आत्याची तिला एक वेगळीच सवय झालेली असते आणि प्रतिमा आत्यासोबत तिचा एक वेगळाच बॉन्ड झालेला असतो. आणि आता तीच प्रतिमा आत्ता आपल्या नजरेआड असणार, आपल्याला ती रोज दिसणार नाही, या गोष्टीने सायलीला वाईट वाटत असतं. मग अर्जुन सायलीची समजूत काढत असतो. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, प्रतिमा आत्या तुमच्या हृदयाचा एक भाग आहे आणि त्यांचा तुमच्याशी एक बॉन्ड निर्माण झालाय. खरं तर हे एक पॉझिटिव्ह साईन आहे ना. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुमचं आणि तिचं रिलेशन कधीच बिघडणार नाही आणि काळजी करू नका, ती तिच्या घरी सेफ आहे ना. आणि प्लीज आता तुम्ही सगळे विचार डोक्यातून काढा बरं. हे सगळे विचार काढा बरं. सायली अर्जुनला म्हणते की सर, मी सगळे हे विचार माझ्या मनात घालून स्वतःला समजावतीये की हे खरं आहे, परंतु माझं मन ऐकत नाहीये ना. खरं तर मीच खूप कमनशिबी आहे, कारण माझा जन्म झाला त्यानंतर माझे आईबाप मला सोडून गेले. परंतु जेव्हा जेव्हा मी माझ्या आईवडिलांप्रमाणे एखाद्याला मानलं, ते लोक सुद्धा मला सोडून गेले. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, असं का वाटतंय बरं तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते की सर बघा ना, तुम्हीच एका गोष्टीचा विचार करा. जेव्हा रविराज सर मला भेटले होते ना, तेव्हा रविराज सरांनी मला मुलीचा हक्क दिला होता आणि त्यांनी मला मुलगी मानलं होतं. नंतर आमच्यामध्ये दुरावा आला आणि बघा ना, जेव्हा आपल्या ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आईबाबांना कळेल, तेव्हा आईबाबा सुद्धा मला दूर करतील. प्रतिमा आत्या तर मला माझ्या आईसारख्या आहेत आणि त्या सुद्धा आता दूर चालल्यात. आणि मधुभाऊ आणि माझ्यामध्ये तर इतकं अंतर आहे की काही केलं ते मला पारच करता येत नाही. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, परंतु तुमच्यामध्ये आणि मधुभाऊंमध्ये जे अंतर आहे ते टेम्पररी आहे ना. आता बघा ना, तुम्ही सिनियरला काका म्हणायला लागलेत, सिनियरने तुम्हाला काका म्हणण्याची परमिशन दिली आहे, हक्क दिलेत. आणि मला माहिती आहे की मम्मा आणि डॅड तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही, आय प्रॉमिस यू. आणि राहिला प्रश्न प्रतिमा आत्यांचा, तर तुम्ही हवं तेव्हा त्यांना भेटू शकता. आणि मेन म्हणजे मधुभाऊ सुद्धा लवकरात लवकर सुटून येणार आहे. तर सायली आता अर्जुनला विचारते, मधुभाऊंना सोडवण्यासाठीच तुम्ही प्रियासोबत प्रेमाचं खोटं नाटक केलं ना. पण बघा ना, त्याचा सुद्धा काहीच उपयोग झाला नाही सर, आणि मला तर आता अगदी हरल्यासारखं वाटतंय. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, परंतु एक वकील मात्र कधीच हारू शकत नाही. तुम्हाला माहितीये का, आम्ही आमच्या समोर 10 ऑप्शन्स ठेवतो आणि मग त्यातला एखादा ऑप्शन्स कुठेतरी चुकतो आणि आम्ही दुसरा शोधतो. मग सायली अर्जुनला लगेच विचारते की मग आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की काळजी करू नका मिसेस सायली, मी आणि चैतन्य याच गोष्टीवर विचार करतोय सध्या. आणि मी तुम्हाला एका गोष्टीचं प्रॉमिस करतो की मधुभाऊंची ही केस मला जरी लवकर सॉल्व्ह करता आली नसली ना, परंतु बेलवर मात्र मी मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवू शकतो. सायलीला खूप आनंद होतो. सायली म्हणते की खरंच सर, बेलवर तुम्ही सोडवू शकता, असं होऊ शकतं का. अर्जुन म्हणतो की हो मिसेस सायली, असं होऊ शकतं. ही गोष्ट ऐकून सायलीला खूपच आनंद होतो. मधुभाऊ बेलवर का होईना सुटणार या गोष्टीने सायली खूप सुखावलेली असते. आता सायली किचनमध्ये असताना मनात विचार करत असते की प्रतिमा आत्या जर इथे असता तर इव्हाना इथे कामाला सुद्धा लागल्या असत्या आणि त्यांच्याशी बोलता बोलता, गप्पा मारता मारता स्वयंपाक कधी होऊन गेला असताना तेही कळलं नसतं. सायली आता विचारांमध्येच असते. त्याचवेळी पूर्णा आजी आणि कल्पना तिथे येते. आता पूर्णा आजी सायलीला म्हणते की अगं सायली, तुझं लक्ष कुठं आहे, चहा उतू चाललाय पुढचा. मग सायली लगेचच गॅस बंद करते आणि मग पूर्णा आजी सायलीला म्हणते की मला माहिती आहे सायली, तुला काय झालंय ते, चल बरं इकडे येऊन बस. मग सायली लगेचच पूर्णा आजीसाठी आणि कल्पनासाठी चहा गाळून आणते, दोघींनाही चहा देते. आणि मग पूर्णा आजी सायलीला म्हणते की सायली, मला माहिती आहे तुला काय झालंय, तुला प्रतिमाशिवाय करमत नाहीये ना. सायली म्हणते की पूर्णा आजी, खरं तर त्या घरात नाहीये, या गोष्टीची सवय करणं खूप मुश्किल झालंय. कल्पना म्हणते की हो ना, मला सुद्धा घर अगदी रिकामं वाटतंय. पूर्णाई, बघा ना काय गंमत आहे, म्हणजे एरवी आपण घरामध्ये सगळेच असतो, परंतु घरातला एक माणूस जेव्हा जातो तेव्हा मात्र घर एकटं वाटतं. पूर्णा आजी म्हणते की हो ना, अगदी साहजिकच आहेत या गोष्टी. जेव्हा प्रतिमा परत आली होती तेव्हा प्रत्येक दिवस आपण सणासारखा साजरा केलाय.
मुलगी, जावई, नात या तिन्ही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असणं, त्यामध्ये मात्र एक वेगळंच सुख आहे. आता ते सर्वजण त्यांच्या घरी तर गेले, परंतु सारखं मनाला असं वाटतंय की आता त्यांच्या घरी जावं आणि त्यांना परत घेऊन यावं, आणि तेही अगदी कायमचं. सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी, मला सुद्धा असं करणं खूप आवडलं असतं, परंतु शेवटी हा एक स्वार्थ ठरेल ना. प्रतिमा आत्यांनी त्यांचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करावं म्हणून तर आपण त्यांना जाऊ दिलंय ना, मग आपण त्यांना पुन्हा मागं कसं काय खेचायचं. कल्पना म्हणते की हो सायली, बरोबर आहे तुझं, म्हणजे फक्त आपल्याला वाटतंय किंवा आपला जीव राहत नाहीये म्हणून आपण प्रतिमाला बांधून तर नाही ठेवू शकत ना. सायली म्हणते की हो ना, आता तिथे त्यांची नवीन नाती सुरू होतील आणि तिथली माणसं त्यांना आता जवळची वाटायला लागतील. रविराज काका, नागराज काका, सुमन काकू, प्रिया, कितीही काही म्हटलं तरी आपण या नात्यांच्या पुढे हट्टाला तर नाही पेटू शकत ना. सायली जे काही बोलत असते त्या बोलण्यावर पूर्णा आजी आणि कल्पना सहमती दाखवत असतात. मित्रांनो, धन्यवाद की मी तुम्हाला त्या दिवशी एक लाईकचं टार्गेट दिलं होतं आणि ते तुम्ही पूर्ण केलं. खरंच तुमचे अगदी मनापासून आभार. आणि आज सुद्धा तुम्हाला एक लाईकचं टार्गेट देते, ते म्हणजे 1500 लाईकचं. त्यामुळे आजचं देखील टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा आणि लगेचच आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. तर इकडे अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं सुरू असतं मधुभाऊंच्या केसवर. मग चैतन्य अर्जुनला विचारतो की अर्जुन, अरे काय बोलतोयस तू, म्हणजे तुला असं म्हणायचंय का आता तन्वीचा चॅप्टर आपल्याला कायमचा क्लोज करून टाकायचा आहे. अर्जुन म्हणतो की अरे मग दुसरा कुठला ऑप्शन तरी आहे का आपल्याकडे. चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे तू काय बोलतोयस, तन्वीवर कुठल्याही मार्गाने विश्वास ठेवणं खूप कठीण आहे आणि काही झालं तरी आपण तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, ही गोष्ट आपल्याला कळली आता. अर्जुन, अरे मी तुला सांगतोय ना की मी तिच्या पायावर कुठलीही जन्मखून बघितली नव्हती, तुला कसं सांगू या सगळ्या गोष्टी. मग ती जन्मखून आली तर आली कुठून. आणि आता बघ ना, तिने तुला आणि सायली वहिनीला दिलेली धमकी. मी तुला एक गोष्ट सांगू का, ओव्हरऑल तिचं सगळं वागणं खूपच सस्पिशियस आहे. मी तुला नक्की सांगतो की आश्रम केसमध्ये सुद्धा ती नक्कीच खोटं बोलली आहे. अर्जुन म्हणतो की चैतन्य, ही गोष्ट तुला माहितीये, ही गोष्ट मला माहितीये, परंतु या गोष्टीचा वापर आपण कोर्टामध्ये नाही करू शकत. सो काहीही करून आपल्याला तन्वीच्या बाबतीत काही दिवस शांत राहणंच गरजेचं आहे आणि तेच आपल्यासाठी योग्य असेल. आणि तसंही आता तिला कळलंय की मी तिच्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक करत होतो ते. सो आपल्यासाठी आता हीच गोष्ट जास्त बेटर असेल की आपण आता कुठलीही हालचाल करू नये. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, हालचाल करायची नाही तर मग काय करायचं, आपण एका जागेवर थांबून राहायचं का. अरे आपल्याला कुठल्या तरी दिशेने तर पुढे जावं लागेल ना. अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, आता आपल्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे मैपत आणि साक्षी. मैपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना आपल्याला पहिल्यांदा टार्गेट करायचं आहे. त्यांचं आपल्याकडे लक्ष नाहीये, आता बरोबर त्यांना आपण ट्रॅप करायचं. तर इकडे मैपत आणि साक्षी सुद्धा बोलत असतात. सेम जे अर्जुन आणि चैतन्य बोलतात तेच विचार मैपत आणि साक्षीचे असतात की आता त्यांचं आपल्याकडे लक्ष नाहीये म्हणून बरोबर आपण त्यांना टार्गेट करायचं आणि आता त्यांना अडकवण्याची ही एक योग्य संधी आपल्याकडे आली आहे. तर साक्षी म्हणते की अण्णा, तुम्ही बरोबर बोलताय. प्रियाने सांगितल्याप्रमाणे अख्खी सुभेदार फॅमिली आता त्या प्रियाच्या मागे आणि त्या प्रतिमाच्या पलीकडे त्यांना तर आता दुसरं काही सुचतच नाहीये. याचा अर्थ काय, तर अर्जुन सुद्धा गाफीलच असणार. अशी चांगली कोंडी करू ना त्याची. मग काय, अर्जुनच्या हातातून आश्रमही जाईल आणि आश्रम केस सुद्धा. मैपत साक्षीला म्हणतो की अगं पण पोरी, एवढं सगळं करण्यासाठी तुझ्या बाबाला किती सेटिंग करावी लागली. ती पहिल्यांदा त्या आमदाराला गाठावं लागलं, मग त्याची हाजी हाजी करावी लागली, तेव्हा कुठेतरी तो जज तयार झालाय स्टे उठवायला. साक्षी मैपतला विचारते की पण अण्णा, तो जज आपलं काम तर करेल ना. नाही म्हणजे आयत्या वेळी तो आपल्या विरोधात तर नाही जाणार ना. तेवढ्यातच मैपतला एक कॉल येतो आणि मग मैपत साक्षीला म्हणतो की बघ, त्या जजचा फोन आहे. मी म्हणतो याला काय करायचं 100 वर्ष जगून. साक्षी म्हणते की अण्णा, पहिल्यांदा उचला बरं फोन. मैपत लगेचच जजला कॉल करतो आणि विचारतो की जज साहेब बोला, काय सेवा करू तुमची. जज म्हणतो की तुम्ही सेवा करता की करवून घेता. मैपत म्हणतो की अहो साहेब, काय तुम्ही गरिबाची थट्टा करता. अहो आम्ही तर फक्त सेवाच करू शकतो, जशी आम्ही आमदार साहेबांची करतो. तेव्हा जज म्हणतात की हो, आणि तसंही आम्ही आमदार साहेबांचा शब्द नाही टाळू शकत. आमदार साहेबांची आमची खूपच जुनी मैत्री आहे. मैपत म्हणतो की बरंय, म्हणजे याचा अर्थ तुम्ही आमचा जागेवरचा स्टे उठवणार ना. त्यावर जज म्हणतात की हो ते तर मी करणारच, परंतु मी सगळ्या गोष्टी मात्र कायदेशीर पद्धतीनेच करतो. तुमच्या वकिलाला प्रोसिजर करायला सांगा, स्टे कसा उठेल ते तुम्ही माझ्यावर सोडा.
मैपत म्हणतो की धन्यवाद साहेब, धन्यवाद, खरं खरं खूप उपकार झाले ना तुमचे, असं म्हणून मैपत आता फोन ठेवतो. मग मैपत आनंदाने साक्षीला सांगतो की साक्षी, आपलं काम झालं, आता आनंदाने रिसॉर्टच्या कामाला लागा. साक्षी म्हणते की काय बोलताय अण्णा, याचा अर्थ तो जज आपलं काम करणार आहे? मैपत म्हणतो की मग काय, करणारच तो आपलं काम, आणि जिथं आपल्या पोरीची स्वप्न आहे तिथं आपण जोर तर लावणारच, आर्या पारच करून टाकणार. हे ऐकून साक्षीला खूप आनंद होतो. साक्षी लगेच अण्णांजवळ येते, अण्णांना म्हणते की अण्णा, ओ माय गॉड, यू आर द बेस्ट. अण्णा, तुम्हाला माहिती आहे, मला खरंच असं वाटलं होतं की माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मैपत म्हणतो की झालं की नाही मग तुझं स्वप्न पूर्ण? तेव्हा साक्षी म्हणते की हो अण्णा, माझं स्वप्न फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पूर्ण झालंय. थँक्यू सो मच अण्णा. आता आपण लवकरात लवकर त्या आश्रमाच्या जागेवर बुलडोजर फिरूयात आणि मग आपण बघूच की तो अर्जुन सुभेदार आपलं काय वाकडं करतो ते. मैपत आणि साक्षी खूपच खुश असतात. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य जेव्हा बोलत असतात तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की नाही अर्जुन, तू बरोबर बोलतोय, आता आपल्याला फक्त मैपतवर आणि साक्षीवर आपण फोकस करायला हवा. काहीही करून आपल्याला मधुभावना बेलवर सोडवावंच लागेल. अर्जुन म्हणतो की हो, आपल्याला ते तर करायचंच आहे, परंतु आता आपण एक काम करू शकतो, आपण मैपत आणि साक्षीला नोटीस पाठवू शकतो. चैतन्य म्हणतो की अरे नोटीस, परंतु आपल्याकडे तर त्यांच्या विरोधात एकही पुरावा नाही ना, मग त्यांना नोटीस पाठवून काय उपयोग? मग अर्जुन चैतन्यासमोर एक ग्लास पकडतो, जो पाण्याचा ग्लास अर्धा असतो. अर्जुन त्याला विचारतो की काय दिसतंय तुला? चैतन्य म्हणतो की अरे पाण्याचा ग्लास आहे हा आणि अर्धा रिकामा आहे तो. अर्जुन म्हणतो की नाही, अर्धा भरलेला सुद्धा आहे तो. चैतन्य, आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ना, आपल्याला तीच गोष्ट समोर दिसते. सो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की आपल्याला नेहमी पॉझिटिव्हच राहायचंय. तुला माहितीये का, प्रतिमा आत्या जेव्हा आपल्या घरात आली होती पहिल्यांदा, तेव्हा पहिल्यांदा ती नेहमी आपल्यापासून दूर राहायची, आपल्यापासून लांब पळायची आणि त्या गोष्टीने सर्वजण घरातले किती हर्ट झाले होते. परंतु त्यावेळी मिसेस सायली एकट्याच होत्या की त्यांनी या सगळ्यातून एक पॉझिटिव्ह साईन बघितली. त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की आपण फक्त हीच गोष्ट बघायची की प्रतिमा आत्या आपल्याला इतक्या दिवसांनंतर भेटल्यात. प्रतिमा आत्यांना तर नीट बोलताही येत नाहीये, परंतु तरी सुद्धा त्यांचं हेच म्हणणं होतं की प्रतिमा आत्यांची वाचा परत आली, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि तेवढंच बघायचं. सो ऑलवेज बी पॉझिटिव्ह. तर चैतन्य म्हणतो की अच्छा, म्हणजे आता आपल्याकडे पुरावे नाहीयेत, या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचंच नाहीये. आता आपल्याला मैपत आणि साक्षीबद्दल पुरावे मिळतील ही पॉझिटिव्हिटी ठेवायची. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली, आणि आपल्याला पुरावे बरोबर मिळतील. खुनाच्या रात्री साक्षी ही नक्की कुठे होती आणि ती आश्रमात होती, ती बाकी कुठे नव्हती, ही गोष्ट तर आपण प्रूव्ह केली आहे. आणि आता आपल्याला फक्त एक गोष्ट शोधायची आहे की खुनाच्या रात्री साक्षी नक्की कुठे होती. आणि आपल्याला तर एक गोष्ट माहिती आहे की खुनाच्या रात्री साक्षी फक्त आश्रमातच होती आणि याबद्दलच आपल्याला पुरावे शोधायचे. चैतन्य म्हणतो की हो हो, पुरावे तर नक्कीच मिळतील आपल्याला आणि आपलं काम सुद्धा होईल. अर्जुन म्हणतो की हो, मग आपलं काम तर आता नक्कीच होईल. इकडे पूर्णा आजी आणि कल्पना चहा पित असताना पूर्णा आजी म्हणत असते की आजचा चहा काही रोजच्या सारखा लागत नाही बाई. कल्पना म्हणते की पूर्णा आई, कसा काय लागेल आजचा चहा गोड? तसाही तुमचा पहिला चहा हा प्रतिमासोबत व्हायचा, मग आजच्या चहाची तुम्हाला चव कशी काय लागेल? विमल म्हणते की वहिनी, तुम्हाला माहितीये का, मगाशी पूर्णा आईंनी प्रतिमा आत्यांना आवाजच दिला होता. मग थोड्या वेळात त्यांच्या लक्षात आलं की प्रतिमा आत्या त्यांच्या घरी निघून गेल्यात म्हणून. पूर्णा आजी म्हणते की नाही, आता या गोष्टीची मला सवय व्हायलाच हवी. सायली म्हणते की पूर्णा आजी, मला खात्री आहे की प्रतिमा आत्यांना सुद्धा तुमची खूप आठवण येत असेल. पूर्णा आजी म्हणते की मग आपण तिला भेटायला रविराजांच्या घरी जाऊयात का ग? कल्पना म्हणते की हो हो, आपण जाऊ शकतो. मग सायली म्हणते की जाण्याची काय गरज आहे, आपण त्यांना व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकतो, मग आपण डोळे भरून त्यांना बघू शकतो. पूर्णाजी म्हणते की अगं हो ना, ही तर गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही, धर लाव तू व्हिडिओ कॉल. तर इकडे सुमन किचनमध्ये असते आणि ताट वाढत असते. तेव्हा रविराज तिथे येतो आणि सुमनला म्हणतो की काय ग सुमन, प्रतिमासाठी ताट वाढतीयस का? वहिनींना आता भूक लागली असेल ना, मी पटकन जाते आणि ताट वहिनींच्या रूममध्ये नेऊन देते. रविराज म्हणतो की नाही थांब, हे ताट मीच घेऊन जातो. काय आहे ना, गेली अनेक वर्ष मला तिच्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी नाही ग करता आल्या, आणि तसंही तिची सेवा करणं, तिची काळजी घेणं ही तर आता माझीच जबाबदारी आहे ना. सुमन म्हणते की थांबा, मी गुलाबजाम वाढते आणि मग तुम्ही ताट घेऊन गेला. तेव्हा रविराज म्हणतो की नाही थांब, आण माझ्याकडे ते गुलाबजाम, मी वाढतो प्रतिमाला. तर इकडे पूर्णा आजीला आता सायली व्हिडिओ कॉल लावून देते. कल्पना आणि पूर्णा आजी लगेचच कॅमेऱ्यासमोर येऊन बसतात. सायलीने रविराजला व्हिडिओ कॉल केलेला असतो.
मग रविराज कॉल घेतो आणि म्हणतो की बोला पूर्णाई, काय मग लेकीची आठवण आलेली दिसते. पूर्णाजी म्हणते की हो, लेकीची आठवण आली आहे. कुठे माझी लेक? रविराज म्हणतो की अहो, तुमच्याच लेकीसाठी ताट वाढतोय, हे बघा. पूर्णाजी रविराजला म्हणते की रविराज, खरं सांगू का, तुम्ही तिथे आहात ना म्हणून मला प्रतिमाची अजिबातच काळजी वाटत नाही. मी तिचा हात योग्य माणसाच्याच हाती दिलाय असं मला नेहमीच वाटतं. रविराज म्हणतो की पूर्णाई, खरं सांगू का, परिस्थिती जर वेगळी असती ना, अशा बऱ्याच गोष्टी मी तिच्यासाठी केल्या असत्या. पण ठीक आहे, आता बायकोसाठी एवढ्या तर गोष्टी करायलाच हव्या ना. चला तर मग बोलूयात आपण प्रतिमाशी. मग रविराज आता जेवणाचं ताट घेऊन प्रतिमाच्या म्हणजेच त्यांच्या रूममध्ये जात असतो. तेव्हा प्रतिमा तिथेच रूममध्ये असते. रूममध्ये लावलेले एक एक फोटो ती अगदी मन लावून बघत असते. पहिल्यांदा तन्वीचा फोटो बघते, तो फोटो तिला खूप आवडतो आणि मग त्या फोटोकडे एकटक ती बघत असते. नंतर तिचं लक्ष जातं रविराज तिच्या आणि तन्वीच्या फोटोकडे आणि मग पुन्हा एकदा ती तिथे येते आणि तोही फोटो अगदी मन लावून बघत असते. आता त्याच वेळी रविराज जेवणाचं ताट घेऊन तिथं आलेला असतो. रविराज प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा, अगं जेवून घे ना, सुमनने खास तुझ्या आवडीचं सगळं काही बनवलंय आणि हे बघ तुला भेटायला कोण आलंय. असं म्हणत रविराज आता पूर्णा आजीचा आणि कल्पनाचा व्हिडिओ कॉल प्रतिमाला दाखवतो. पुढे कल्पनाला आणि पूर्णा आजीला बघून प्रतिमाला खूपच आनंद होतो. पूर्णा आजी प्रतिमाला विचारते की कशी आहेस ग बाळा तू. तेव्हा प्रतिमा म्हणते की मी बरी आहे, तुम्ही कशा आहात. पूर्णा आजी म्हणते की आता तुझा चेहरा बघितला ना, आता मात्र मला छान वाटतंय. कल्पनाला आणि पूर्णा आजीला तर प्रतिमाने बघितलेलं असतं आणि ती इकडे तिकडे शोधत असते. त्यावेळी रविराज म्हणतो की काय ग प्रतिमा, कोणाला शोधतीयस. पूर्णा आजी म्हणते की मला कळलं बरं का प्रतिमा, तू कोणाला शोधतीयस. काळजी करू नको, तुझी सायली इथेच आहे. आज सकाळपासून तिचाही जीव तुझ्यासाठी तुटतो म्हणून तर तिने व्हिडिओ कॉल लावला. थांबा 1 मिनिट. आणि मग सायली तिथे येते. सायलीकडे आता पूर्णा आजी फोन देते. प्रतिमा आत्याला बघून सायलीला रडायलाच येतं, तर प्रतिमा आत्या सुद्धा रडत असते. सायली प्रतिमा आत्याला विचारते की प्रतिमा आत्या, छान वाटतंय ना तुमच्या घरी जाऊन, परंतु या घराला मात्र तुमची पोकळी खूप जाणवते आणि तुमची सुद्धा फार आठवण येते मला. पण प्रतिमा आत्या, तुम्ही काळजी करू नका हा, मी तुम्हाला लवकरच भेटायला येईल. आता तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या आणि गोळ्या व्यवस्थित घ्या हा. तर तेवढ्यातच तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया बघते की प्रतिमा ही सायलीशी बोलते. त्यामुळे तर प्रियाला अजूनच राग येतो आणि विचार करत असते की काही केलं ना तरी सुद्धा ही सायलीमध्ये तडमडतेच. एवढं त्या प्रतिमाला मी सायलीपासून दूर आणलं तरी सुद्धा सायली आणि प्रतिमा आहेच जवळ. लगेचच प्रिया तिथे तावामध्ये येते आणि प्रतिमाच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि सायलीला म्हणत असते की सायली, तू जर अशीच माझ्या आईशी बोलत राहिली तर माझी आई जेवणार कधी आणि मग तिच्या गोळ्यांचा वेळ चुकेल तो. त्यामुळे चल आता मी फोन ठेवते आणि माझ्या आईची आता जेवणाची वेळ झाली आणि तिच्या गोळ्यांचीही वेळ झाली, बाय. असं म्हणत प्रिया आता कॉल कट करून टाकते. तेव्हा कल्पना म्हणत असते की ही प्रिया अशी का आहे. पूर्णा आजी म्हणते की जाऊ दे ना, तसाही आपल्याला तिचा स्वभाव माहितीच आहे, परंतु आपल्या प्रतिमाशी बोलणं झालं ही किती मोठी गोष्ट झाली. सायली रडत असते हे बघून पूर्णा आजी सायलीला म्हणते की सायली बाळा, जाऊ देत त्या सगळ्या गोष्टी, तू नको स्वतःला वाईट वाटून घेऊ आणि त्या प्रियाचा स्वभावच आहे ग तसा. तर इकडे रविराज प्रियाला म्हणत असतो की बाळा, असं कोणीतरी बोलत असताना कोणाच्या तरी हातून फोन हिसकावून घेणं हे काही चांगलं दिसतं का. प्रिया म्हणते की अहो बाबा, मलाही काही चांगलं नाही वाटलं फोन हातातून काढून घ्यायला, पण तू आईला आता या घराची सवय झाली पाहिजे ना. आणि जर आपण सतत त्या घराची तिला आठवण करून देत राहिलो किंवा त्या घरातले लोक तिची आठवण करून देत राहिले आणि ती जर त्या घरातल्या लोकांशी सारखी सारखी बोलत राहिली तर आपण मात्र तिला परकेच वाटू ना. रविराज प्रियाला म्हणतो की तन्वी, असं काही होणार नाही, उगाच वेगळे विचार करू नकोस. मग प्रिया रविराजला म्हणते की बाबा, अहो तुम्ही तुमच्या साईडने बोलताय, परंतु माझाही त्रास जरा समजून घ्या ना. आईला मी तिची मुलगी वाटत नाहीये, माझ्याबद्दल आपुलकी वाटत नाहीये, आईला मी तिची मुलगी वाटत नाहीये, हे मला साहजिक आहे. परंतु बाबा, आता तुम्हीच मला सांगा की आई मुलगी म्हणून दुसऱ्या मुलीवर प्रेम करतेय, ही गोष्ट मी कशी काय समजून घेऊ बरं. शेवटी काय तर मी सुद्धा एक माणूसच आहे ना आणि मला सुद्धा भावना आहेतच की. बाबा, अहो तुम्ही बघत होते ना, तिथे मला आईसाठी काहीच करता आलं नाही. कारण काय होतं की ती सायली आधीच आईसाठी सगळ्या गोष्टी करून ठेवायची. पण प्लीज आता मला माझ्या आईसाठी करू द्यात ना. आणि तसंही माझी आई माझ्या वाट्याला कधी येणार, सगळं काही तर माझ्या वाट्याचं सायलीलाच भेटलंय सुभेदारांच्या घरात. मग आता मला माझ्या आईसाठी काहीतरी करू द्या.
मग आता तुम्ही मला सांगा की मी कधी आईशी बोलणार हो, असं म्हणत प्रिया आता रविराजला इमोशनल करत असते की कशा प्रकारे तिला तिच्या आईवर इतकं प्रेम आहे परंतु तिच्या आईची सेवा करण्यासाठी तिला मिळत नाही, आणि सायलीने कशा प्रकारे सगळे काही तिचे अधिकार सुभेदारांच्या घरात काढून घेतले होते. आता निदान ती किल्लेदारांच्या घरी आल्यावर एक किल्लेदार म्हणून तरी तिला प्रतिमाचे सगळे कामं करून द्यावे, प्रतिमाच्या जवळ जाऊ द्यावं, असं ती रविराजला म्हणत असते. आणि रविराजला प्रियाचे हे मुद्दे पटतही असतात. प्रियाला तिच्या आईसोबत जास्त वेळ घालवता आला नाही, त्यामुळे आता फक्त तिने तिच्या आईसोबत वेळ घालवावा असं रविराजला सुद्धा वाटत असतं. तर ते मगरमच्छ असू प्रतिमाच्या मात्र लक्षात येत असतात. प्रतिमाला माहीत असतं की ही प्रिया किती चालू मुलगी आहे आणि इतरांबद्दल ती कधी चांगला विचार करूच शकत नाही, तर माझ्याबद्दल कुठला चांगला विचार करणार आहे. परंतु तरी सुद्धा प्रतिमा आता चांगल्या मनाने तिचा विचार करू लागते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आश्रमाचा स्टे उठवला गेलाय या गोष्टीची नोटीस सुभेदारांच्या घरी जेव्हा येते तेव्हा ती नोटीस आता सायलीने वाचलेली असते. आणि ती नोटीस वाचूनच सायली आता चक्कर येऊन खाली पडलेली असते. सर्वजण घाबरतात, सायलीला सोफ्यावर ठेवतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, काय झालं, तू अशी चक्कर येऊन का पडली. मग सायली आता त्या नोटीसकडे बोट दाखवते आणि मग अर्जुन लगेचच ती नोटीस बघायला जातो. अर्जुन जेव्हा ती नोटीस वाचतो त्यावर लिहिलेलं असतं की आश्रमाचा स्टे आता उठवला गेलाय आणि आश्रमावर आता फक्त मैपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांना जे वाटतं ते करू शकतात. हे बघून आता अर्जुनलाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली तर डबल धक्क्यामध्ये असते. सायली रडत असते. अर्जुन समोर ती हात जोडते. अर्जुनला ती म्हणत असते की सर, काहीही करा परंतु माझ्या आश्रमाला वाचवा. आश्रम म्हणजे माझं घर आहे सर, प्लीज माझ्या घराला वाचवा. मग आता प्रताप अर्जुनला विचारतो की अर्जुन, नक्की झालंय तरी काय, जरा सांगशील का आम्हाला. मग अर्जुन सांगतो की वात्सल्य आश्रमावर जो स्टे आणला होता तो स्टे आता काढून टाकण्यात आलाय, आणि एवढंच नाही तर मैपत शिकरे आता तो कधीही आश्रम पाडू शकतो. हे ऐकून घरातल्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि आश्रम सायलीच्या किती जवळचा आहे आणि आश्रमावर सायलीचं किती प्रेम आहे हे घरातल्यांना नवीन सांगण्याची गरज नसते. आणि त्यामुळे आता सायलीला या गोष्टीचं किती दुःख होईल, सायली या गोष्टीची किती हळहळ व्यक्त करेल हे गोष्ट सगळ्यांना माहीत असते. सायलीचं आश्रमावरचं प्रेम सगळ्यांना माहीत असतं. त्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की आता मैपत आणि साक्षी तिथे बुलडोजर फिरवता की काय आणि वात्सल्य आश्रम नष्ट करता की काय. आणि जर वात्सल्य आश्रम नष्ट केला तर सायलीचं काय होईल, सायली जगू शकेल का, सायलीचं तर आश्रमावर किती प्रेम आहे, हे खूप सारे प्रश्न आता घरातल्यांना भेडसावत असतात. तर सायलीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. सायली फक्त अर्जुनला रिक्वेस्ट करत असते की सर, काहीही करून माझा आश्रम वाचवा, माझा आश्रमावरचा स्टे उठवण्यात आलाय, मला काही करू, माझा आश्रम मला मधुभाऊंचा आश्रम वाचवायचा आहे, बाकी मला काहीच माहित नाही आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही माझं घर वाचवा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अर्जुन आता जो मैपत आणि साक्षीने वात्सल्य आश्रमावरचा स्टे उठवलाय तर पुन्हा एकदा स्टे टाकू शकेल का, आणि अर्जुन मधुभाऊंची बेल करू शकेल का, मधुभाऊंना घरी आणू शकेल का, या सगळ्या गोष्टी बघणं खूप रंजक ठरणार आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या काही भागातच बघायला मिळतील. सो friends, if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you.